स्पष्टीकरण देतो. आज उमरजला दसरे होती. दसरे झाल्यानंतर सन्माननीय मंगेश अण्णा काकडे दादा आणि मी संगती चाललो होतो. मंगेश अण्णा म्हटले आपल्याला ते काळवाडीच्या विषयात लक्ष घालावं लागेल, म्हणजे हे फोन येत आहेत. दादांनी स्पष्ट सांगितले का लोकांच्या आणि लहान मुलांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुषार भाऊ आणि काळवाडी जे करतायत काय जो निर्णय घेतायत तो योग्य आहे. म्हणजे हा जो काही काल गैरसमज झालाय किंवा गैरसमज पसरवण्याचं काम केलंय ते कोणी करू नका. काल सकाळ जर दादा जर मला समजा कदाचित बोलले असते बा हे चुकीचं आहे यांचं, तर मला सुद्धा इथं काही गोष्टीचं प्रोटोकॉल म्हणून मी आलो नसतो ध्यानात ठेवा. तर उगाच दादांच्या नावाचं कुठे पण आणि कशा पण पद्धतीने बदनामी करायची थांबवा ही सर्वांना विनंती करतो. ऐका ना, आपण आता काहीच बोलायचं नाही मला. मी जे ऐकलंय ते सांगितलं. पण आता मग पोलीस काय येत होते मग दादा ऐकलंय ते सांगतो. उगाच कशाला काही चर्चा कशाला नुसतं घेऊन जाऊन पाण्यात पाहिजे संताजी जाण्याची सारखं करू नका. चांगलं म्हणा, दादांचं काम चांगलंच आहे ही वस्तुस्थिती. आपण हे गाडी सोडवण्यासाठी पोलीस रात्रभर सर्वांना त्रास देत होते. नाही बोलायचं नाही, आपला विषय आता डायव्हर्टच करू नका. आपलं महत्वाचं काय शालेय पोषणार ते महत्वाचं घ्या. तो एकदम पण आता गाडी सोडवणं गरजेचं होतं का नव्हतं? काय म्हणते त्या विषयामध्ये मी सांगितलं 1 मिनिटात. हा, तुम्हाला जर हे विषयात गांभीर्य घ्यायचं असेल, नाहीतर मग ह्या विषयाचं गांभीर्य संपल आणि दुसरीकडे जाईल आणि या विषयाचं गांभीर्य संपून जाईल. हा काही झालं तालुक्यात का दादा टार्गेट केलं जाते, कशासाठी केलं जाते, काय चाललंय, चुकीचं कशाला वागता, काही झालं का दादा अरे काय ते सरपंचांनी सांगितले. असं आहे. मी सरपंचांचं उत्तर दिलंय. सरपंचांनी फोन केलं म्हणले हो बरोबर आहे. परंतु जे आहे जे मला माहिती आहे ते मी सांगितलं ना. मग कशाला पुन्हा दादांचा विषय घेता. तुमचा जो मेन आपला विषय आहे, आहार चांगला आहे का नाही, तो घ्यायचा का नाही, त्याच्यावर काय करायचं, मी व्हिडिओला फोन केलाय. वस्तुस्थिती आहे ना. कशासाठी गाडी सोडली असं तरी कळलं तरी असतं का साहेब? ते दादा तो विषय माझा नाही. मी जे ऐकलं त्याच्यावर मी उत्तर दिलंय. जयशिंगराव, आता सरपंच जे प्रयत्न करतात माझा विषय नाही. तुम्हाला जर याच्यात गांभीर्य घ्यायचं असेल, ऐका साहेब, याच्यात जर गांभीर्य घ्यायचं असेल तर याला वेगळं मोड वेगळं वळण देऊ नका आणि जे चाललंय रास्त पद्धतीने त्याच्यावर बोला. काय होतंय, मी गेले 1-2 महिने पाहतोय, पुढं काही झालं का शरदांपाशी येऊन ठेवतो, पुढं काही झालं का शरदांपाशी येऊन ठेवतो. त्यांनी फोन केला होता गाडी सोडायला. नेमकं झालं त्यांनी बोलण्याच्या बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.